नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण फ्रेंच राज्यक्रांतीचं दुसरं कारण सामाजिक परिस्थिती या व्हिडिओमध्ये लक्षात घेणार आहोत. क्रांतीपूर्व काळात फ्रान्समध्ये सामाजिक विषमता होती. फ्रेंच समाज एकूण 3 श्रेणीमध्ये विभागलेला होता. पहिल्या वर्गामध्ये सरंजामदार, दुसऱ्यात धर्मगुरू आणि तिसऱ्यामध्ये सर्वसामान्य जनता. तर त्यापैकी सरंजामदार वर्ग क्रांतीपूर्व काळात फ्रान्समध्ये सरंजामदाराची लोकसंख्या 1,50,000 इतकी होती. एकूण लोकसंख्येच्या हे प्रमाण खूप कमी, म्हणजे 1% कमी इतकं होतं. त्या तत्कालीन कालखंडामध्ये फ्रान्सची लोकसंख्या 2.5 कोटीच्या आसपास होती. एवढं कमी प्रमाण असताना सुद्धा सरंजामदाराच्या ताब्यामध्ये देशातील एकूण जमिनीच्या 60% जमीन सरंजामदाराच्या मालकीची होती. हा सरंजामदार वर्ग राजाच्या विशेष मर्जीतील होता. राजाची विशेष मर्जी सरंजामदार वर्गावर असल्यामुळे मोठमोठी पदे सरंजामदार वर्गाला प्राप्त होत असत. अर्थात ही पदे सरंजामदार वर्ग राजाला पैसे देऊन प्राप्त करत असे. पैसे देऊन ती पदे खरेदी केल्यामुळे त्याची वसुली सरंजामदार वर्ग सर्वसामान्य जनतेकडून वसूल करत असे. हा सरंजामदार वर्ग म्हणजे छोटासा राजाच होता. त्याला आपल्याजवळ सैन्य बाळगण्याचा अधिकार होता. त्यामुळे सरंजामदार वर्गाला विरोध करण्याची हिंमत त्या ठिकाणी कोणीही करत नव्हतं. तसेच सरंजामदार वर्गाला कर वसूल करण्याचा अधिकार होता. वसूल केलेल्या करापैकी 1 रुपयासुद्धा हा सरंजामदार वर्ग सरकारी तिजोरीमध्ये जमा करत नसे. सरकारने त्याला तो विशेष अधिकार दिला होता किंवा करापासून त्याला सूट दिलेली होती. सत्ता आणि पैसा ह्या 2 गोष्टी सरंजामदाराकडे होत्या. सत्ता आणि पैसा ह्या दोन्ही गोष्टी सरंजामदाराकडे असल्यामुळे सरंजामदार वर्ग सर्वसामान्य जनतेवर अन्याय अत्याचार करत असे. सर्वसामान्य माणसाला किंवा फ्रान्समधील शेतकऱ्याला सरंजामदार वर्गाच्या शेतावर सकाळपासून संध्याकाळपर्यंत विना मोबदला, कोणताही मोबदला न घेता राबावं लागत होतं. त्याचप्रमाणे ह्या सरंजामदार वर्गाने आपल्या स्वतःच्या मालकीच्या पिठाच्या गिरण्या सुरू केल्या होत्या. त्याच्या शेतीवर राबणाऱ्या शेतकऱ्याने त्याच गिरणीतून आपले धान्य दळून न्यावे अशा प्रकारची सक्ती सरंजामदार वर्ग त्या शेतकऱ्यावर करीत असे. त्याचप्रमाणे सरंजामदार वर्गाला वन्य पशु पाळण्याचा छंद होता. हे वन्य पशु शेतकऱ्याच्या पिकामध्ये जाऊन त्या ठिकाणी बिनधास्तपणे चरत होते, उभ्या पिकाची नासाडी करत होते. सरंजामदार वर्गाला शिकारीचा सुद्धा छंद होता. सरंजामदार शिकारीला निघाला की त्याची संपूर्ण बडदास्त ठेवण्याची जबाबदारी, व्यवस्था करण्याची जबाबदारी त्या शेतकऱ्यावर येत होती. आणि सरंजामदार वर्ग घराच्या बाहेर पडल्यानंतर तो संपूर्ण लवाजमासह घराच्या बाहेर पडत होता. शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकाची नासाडी करत होता. परंतु सरंजामदाराच्या विरोधात ब्र काढण्याची हिंमत किंवा आवाज उठवण्याची हिंमत कोणत्याही शेतकऱ्यामध्ये नव्हती. एखाद्या शेतकऱ्याने तशा स्वरूपाचा प्रयत्न केला तर त्याची चामडी सोलून काढण्यात येत होती, त्याला बेदम मारहाण करण्यात येत होती. एकूण सरंजामदार वर्ग सर्वसामान्य माणसाचा अतोनात छळ करत होता, त्याला त्रास देत होता. परंतु त्या विरोधात सर्वसामान्य माणसाला काहीही करता येत नव्हतं. फ्रेंच राजसत्तेचं या सरंजामदार वर्गावर कोणतंही नियंत्रण नव्हतं. तर हा पहिला वर्ग सरंजामदार वर्ग. त्यानंतर दुसरा वर्ग धर्मगुरूंचा वर्ग. तर सर्वसामान्य माणसाला आध्यात्मिक मार्गदर्शन करणं, त्याची आध्यात्मिक प्रगती करणं,
तो अडीअडचणीमध्ये असताना, त्याचं मनोबल कमी झालेलं असताना, आत्मविश्वास खचलेला असताना ते मनोबल वाढविणं, त्याच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणं हे धर्मगुरूंचं कर्तव्य असतं. त्यासाठी साधी राहणी व उच्च विचारसरणी धर्मगुरूच्या जीवन प्रणालीचा एक भाग असतो. परंतु फ्रान्समधील धर्मगुरू ह्याला अपवाद होते. फ्रान्समधील धर्मगुरूंचं जीवन उच्च प्रतीचं होतं, आयुष आरामाचं होतं. या धर्मगुरूंकडे प्रचंड संपत्ती होती, मालमत्ता होती, मोठमोठे राजवाडे, किल्ले, सोन्याची भांडी या धर्मगुरूंच्या मालकीची होती. आर्च बिशप स्टार्सबर्गच्या आर्च बिशपचं वार्षिक उत्पन्न करोडो रुपये इतकं होतं. त्याच्या राजवाड्यामध्ये एकाच वेळेस जवळपास 200 माणसे मेजवानीसाठी बसू शकतील एवढा डायनिंग टेबल किंवा मेज त्या धर्मगुरूंकडे होता. या धर्मगुरूंना सुद्धा फ्रेंच राजसत्तेने एक विशेष अधिकार प्रदान केला होता. जनतेकडून ते कर गोळा करत असत आणि गोळा केलेल्या करापैकी 1 रुपयासुद्धा धर्मगुरू सरकारी तिजोरीमध्ये जमा करत नसत. म्हणजे फ्रेंच राज्यसत्तेने धर्मगुरूंना सुद्धा विशेष अधिकार दिलेला होता. हे धर्मगुरू किंवा फ्रान्समधील धर्मसत्ता म्हणजे एक राज्यांतर्गत राज्यच बनलेलं होतं. एकूण फ्रान्समधील धर्मसंस्थेमध्ये अनाचार निर्माण झाला होता, भ्रष्टाचार निर्माण झालेला होता. फ्रान्समधील धर्मसत्ता भोगविलासामध्ये मग्न होती, भौतिक विलासामध्ये दंग होती. सर्वसामान्य माणसाला मार्गदर्शन करण्याऐवजी फ्रान्समधील ही धर्मसत्ता वेगळ्या मार्गाने जात असल्यामुळे सामान्य माणसाचा त्यांच्यावरील विश्वास उडालेला होता. त्यानंतर फ्रान्समध्ये एक कनिष्ठ प्रतीच्या धर्मगुरूंचा वर्ग होता. ह्या कनिष्ठ प्रतीच्या धर्मगुरूंचा वर्ग खेड्यापाड्यामध्ये वास्तव्य करून होता. त्यांची आर्थिक परिस्थिती सर्वसाधारण स्वरूपाची होती. आर्थिक परिस्थिती सर्वसाधारण स्वरूपाची जरी असली तरी हा धर्मगुरू मात्र आपली धार्मिक कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत होता. हा धर्मगुरूंचा वर्ग थोडासा पुरोगामी वृत्तीचा होता. सुधारणावादाकडे त्यांचा कल होता. सर्वसामान्य जनतेविषयी त्यांच्या मनात आपुलकीची भावना होती. म्हणून ह्या कनिष्ठ प्रतीच्या धर्मगुरूंनी सर्वसामान्य माणसाला क्रांतिकार्यात त्या ठिकाणी सहकार्य केलं. त्यानंतर जो तिसरा वर्ग होता सर्वसामान्य जनता. या सर्वसामान्य जनतेमध्ये मध्यम वर्ग. तर मध्यम वर्गाची एकूण लोकसंख्या जवळपास 2,50,000 इतकी होती. त्यामध्ये डॉक्टर, वकील, प्राध्यापक, शिक्षक, व्यापारी, निम्न श्रेणीचे सरकारी कर्मचारी, सावकार इत्यादींचा समावेश होता. हा मध्यम वर्ग म्हणजे एक सर्वसामान्य जनताच होती. परंतु बुद्धिमत्तेच्या बळावर या वर्गाने चांगली प्रगती करून तो शहरामध्ये वास्तव्य करून राहत होता. या वर्गाची आर्थिक स्थिती चांगली होती. त्यांना शेतकरी कामगाराप्रमाणे जास्त प्रमाणात कर सरकारला द्यावे लागत नव्हते. परंतु तरीसुद्धा हा मध्यम वर्ग नाराज होता. नाराज असण्याचं कारण असं की मध्यम वर्गाकडे योग्यता होती, परंतु योग्यता असून सुद्धा समाजामध्ये त्यांना मान सन्मान मिळत नव्हता. सरंजामदाराच्या वाट्याला जी पदे आलेली होती ती पदे या मध्यम वर्गाकडे योग्यता असताना, पात्रता असताना सुद्धा त्यांना प्राप्त होत नसल्यामुळे हा मध्यम वर्ग फ्रेंच राजवटीवर त्या ठिकाणी नाराज होता. सरंजामदार वर्ग या मध्यम वर्गाची घृणा करत असते, त्यांच्याकडे तिरस्काराने पाहत होता. त्यामुळे मध्यम वर्ग या व्यवस्थेला, फ्रेंच राजवटीला त्या ठिकाणी कंटाळलेला होता. या मध्यम वर्गाने सामान्य वर्गातील कामगार वर्गामध्ये, शेतकरी वर्गामध्ये जागृत करण्याला प्रारंभ केला. त्यानंतर सर्वसामान्य वर्गामध्ये दुसरा वर्ग होता तो शेतकरी, शेतमजूर, कामगारांचा. हा वर्ग संख्येने बहुसंख्य होता. खूप मोठी संख्या या वर्गाची होती. परंतु या वर्गाची परिस्थिती भयानक स्वरूपाची होती. तत्कालीन फ्रान्समध्ये एक अशी म्हण होती की सरंजामदार युद्धे करतात, धर्मगुरू प्रार्थना पूजा करतात आणि त्यांचा खर्च सर्वसामान्य जनता चालविते.
म्हणजे सरंजामदार व धर्मगुरूची मौज मजा ही सर्वसामान्य जनतेच्या पैशावर त्या ठिकाणी चालत असे. सर्वसामान्य माणसाला अनेक कर द्यावे लागत होते, वेगवेगळे कर द्यावे लागत होते. सरकारला कर द्यावा लागत होता, सरंजामदाराला कर द्यावा लागत होता, धर्मगुरूला कर द्यावा लागत होता. वेगवेगळ्या कराने सर्वसामान्य माणसाचं कंबरडं मोडलं होतं. त्याची आर्थिक स्थिती वाईट झालेली होती. कर वसूल करण्याची पद्धती अन्यायकारक होती. सरकारी कर्मचारी घरामध्ये घुसून त्या ठिकाणी त्या सामान्य जनतेच्या घरात घुसून त्याच्यावर अन्याय करून जबरदस्तीने कर वसूल करत होते. उत्पन्न हो अथवा न हो त्याला कर द्यावाच लागत होता. मिठावरील कर तर अन्यायाची परिसीमा होती. सरकारने मिठावर गॅबल नावाचा एक कर बसवला होता. त्या करानुसार वय वर्ष 7 असलेल्या किंवा त्यापेक्षा कुटुंबातील ज्या व्यक्तीचं वय 7 पेक्षा जास्त आहे अशा सर्व लोकांनी वार्षिक 7 पौंड मीठ खरेदी करावंच अशा प्रकारचा नियम होता. आणि मिठाचा बाजारभाव नेहमीच्या भावापेक्षा किंवा उत्पादन खर्चापेक्षा जवळपास 10 पटीने जास्त होता. म्हणजे एकूण सर्वसामान्य जनतेला त्या ठिकाणी कराच्या माध्यमातून बरंचसं उत्पन्न त्या ठिकाणी द्यावं लागत होतं. सर्वसामान्य माणसाला जवळपास त्याच्या उत्पन्नाचा 80% भाग त्या ठिकाणी सरकारी तिजोरीमध्ये सरंजामदाराकडे धर्मगुरूकडे कराच्या माध्यमातून द्यावा लागत होता. उरलेल्या 20% उत्पन्नामध्ये त्याला त्याचा स्वतःचा उदरनिर्वाह करावा लागत असल्यामुळे त्याच्यावर उपासमारीची वेळ येत होती. उपासमारीने तो त्या ठिकाणी मरत होता. अशी एकूण स्थिती या सर्वसामान्य जनतेची होती. एकूण शोषणावर आधारित समाजरचना क्रांतीपूर्व काळात फ्रान्समध्ये अस्तित्वात होती. शोषित पीडित जनतेला कोणतेही स्वातंत्र्य नसल्यामुळे ह्या जनतेने ज्या लोकांनी आपल्यावर अन्याय केला, अत्याचार केला त्या विरोधात आवाज उठविण्याचा निर्णय घेतला आणि त्यातून फ्रेंच राज्यक्रांतीला सुरुवात झाली. हे होतं फ्रेंच राज्यक्रांतीचं दुसरं कारण, सामाजिक स्थिती. यानंतर आपण फ्रेंच राज्यक्रांतीचं समोरचं कारण, तिसरं कारण पाहणार आहोत, आर्थिक स्थिती. तर राजमहालातील विलास आणि सततची युद्धे यामुळे फ्रान्सची आर्थिकदृष्ट्या घसरगुंडी होण्याला त्या ठिकाणी सुरुवात झालेली होती. 14व्या लुईने त्याच्या कारकिर्दीमध्ये अनेक देशांसोबत अकारण युद्ध केली. त्यामुळे फ्रान्सचा खजिना त्या ठिकाणी पूर्णपणे रिकामा झालेला होता. 14व्या लुईच्या मृत्यूपूर्वी त्याला ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव झालेली होती. ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम आपल्या राज्याला भोगावा लागेल. म्हणून 14व्या लुईने आपल्या उत्तराधिकाऱ्याला 15व्या लुईला त्या ठिकाणी एक उपदेश केला होता. अकारण खर्च करू नको, युद्धमार्गाचा अवलंब करू नको, सरकारी खर्चामध्ये काटकसर कर, अशा प्रकारचा तो उपदेश होता. परंतु 15व्या लुईने त्या उपदेशाकडे दुर्लक्ष केलं आणि युद्धे सुरूच ठेवली. सप्तवार्षिक युद्धाचा फटका त्या ठिकाणी फ्रान्सला मोठ्या प्रमाणावर बसला आणि एकूण फ्रान्स दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलेला होता. फ्रान्सची आर्थिक स्थिती दयनीय झालेली होती. औद्योगिक क्रांतीचा फटका सुद्धा त्या ठिकाणी फ्रान्सला बसलेला होता. जे छोटे मोठे व्यवसाय होते, कुटीर उद्योग होते, ते बंद पडले होते आणि त्या ठिकाणी काम करणारा जो मजूर वर्ग होता तो मजूर वर्ग त्या ठिकाणी बेकार झाला होता. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. खेड्यापाड्यातून हा मजूर वर्ग पॅरिस शहरामध्ये येऊन त्या ठिकाणी दाखल झालेला होता. अशा परिस्थितीमध्ये, वाईट आर्थिक परिस्थितीमध्ये फ्रेंच सम्राटाने सरकारी खर्चात त्या ठिकाणी काटकसर करून खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा अवलंब करण्याऐवजी मौज मजेसाठी व्हर्सायचा राजवाडा बांधला. या राजवाड्यावर हजारो कोटी रुपये तत्कालीन कालखंडामध्ये खर्च झाला. त्याचबरोबर व्हर्सायच्या राजवाड्यामध्ये सरंजामदाराच्या भोवती राजाच्या भोवती सरंजामदाराचा नेहमी त्या ठिकाणी गराळा पडलेला असे. राजाची स्तुती करण्यासाठी नेहमी हे लोक त्या ठिकाणी राजवाड्यामध्ये वास्तव्य करून होते. राजवाड्यामध्ये वास्तव्य करून असलेल्या ह्या सर्व लोकांचा खर्च हा शासनामार्फत चालविला जात होता.
एकूण 16,000 व्यक्ती त्या कालखंडामध्ये वर्सायच्या राजवाड्यात राहत होत्या. या 16,000 लोकांचा खर्च राजाला करावा लागत होता, प्रशासनाला करावा लागत होता. भरीसभर 16व्या लुईची धर्मपत्नी मेरी अँटॉइनेट उधळपट्टीसाठी प्रसिद्ध होती. तिला अनेक वस्तू खरेदी करण्याचा छंद होता. 800 दास्या तिच्या देखरेखीसाठी तैनात करण्यात आलेल्या होत्या. या राणीला जास्त पैसे खर्च करण्याचा छंद असल्यामुळे तिच्या भावाने तिला त्या ठिकाणी सावध केलं होतं. जास्त खर्च करू नकोस अशा प्रकारचा सल्ला दिला होता. परंतु त्याकडे दुर्लक्ष करून ही राणी राज्यकारभारामध्ये अकारण हस्तक्षेप करत होती, पैशाची उधळपट्टी करत होती. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या फ्रान्सची अवस्था दयनीय झाली आणि ह्या दयनीय अवस्थेचा परिणाम शेवटी क्रांतीमध्ये झाला. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी फ्रेंच राज्यक्रांतीला आर्थिक स्थिती कशी जबाबदार ठरली याविषयी माहिती पाहिली. उर्वरित भाग समोरच्या व्हिडिओमध्ये पाहू. तत्पूर्वी थांबू या ठिकाणी. धन्यवाद.